या फोटोत दिसत असणाऱ्या व्यक्तीने लग्नाच्या हळदीमध्ये जाऊन पोटच्या मुलीवर आणि जावयावर गोळ्या झाडल्या। धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील तृप्ती मंगळे आणि अविनाश वाघ यांचे प्रेम संबंध होते। तृप्ती आणि अविनाश एकाच नात्यात होते। तृप्ती आणि अविनाशला लग्न करायचे होते, पण यांचा प्रेम विवाह तृप्तीचे वडील किरण मंगळे यांना मान्य नव्हता। किरण मंगळे हे रिटायर्ड सीआरपीएफ ऑफिसर आहेत। आपली मुलगी एमबीबीएसचं शिक्षण घेते आणि अविनाश हा फक्त 10वी-12वी शिकलेला होता, त्यामुळे यांचा प्रेम विवाह किरण मंगळे यांना काही पटत नव्हता। तरी सुद्धा मागील 1 वर्षापूर्वी अविनाश आणि तृप्ती वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न करतात आणि ते दोघं पुण्यातच राहत असतात। मागील काही दिवसांपूर्वी अविनाशच्या बहिणीचे लग्न ठरले, यामुळे हे दोघंही जळगावमधील चोपडा येथील आंबेडकर नगर येथे येतात। शनिवारी 26 एप्रिलला रात्री 9:30च्या सुमारास हळदीचा कार्यक्रम चालू असताना तृप्ती आणि अविनाश यांना बघून किरण मंगळे त्या कार्यक्रमात येऊन पोहोचतात आणि आपली रिव्हॉल्वर घेऊन आपली मुलगी तृप्तीवर गोळ्या झाडतात। तृप्तीला वाचवण्यासाठी अविनाश मध्ये पडतो। अविनाशवर सुद्धा ते गोळ्या झाडतात। या तृप्तीचा आणि तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा जागीच मृत्यू होतो। मध्ये वाचवायला गेलेल्या अविनाशला पाठीला आणि हाताला गोळी लागते। झालेली घटना बघून नातेवाईक पटकन किरण मंगळेला पकडतात आणि त्याला बेदम मारहाण करतात आणि पोलिसांच्या ताब्यात देतात। आपल्या मुलीने आपल्या विरोधात जाऊन लग्न केले, यामुळे 2 वर्ष हाच राग डोक्यात घेऊन किरण मंगळे यांनी 26 एप्रिल रोजी आपल्या मुलीला मारून टाकले।